वडील सरकारी दवाखान्यात आरोग्य सेवक, आई घरकाम. दोघांनीही पहिला मुलगा झाल्याने त्याचे नाव प्रथमेश ठेवले. आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याने डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर गावी बागायती शेती. कुटुंबात एकुलता एक असल्याने प्रथमेश शेती करण्यासाठी गावी आला. पण दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात 25 नोव्हेंबरला प्रथमेश योगीनाथ घोडके, वय 24 वर्षे, राहणार काटगाव, तालुका तुळजापूर, याचा मृत्यू झाला. सोलापूर हैदराबाद रस्त्यालगतच्या गॅरेजमध्ये काही महिन्यांपूर्वी सिमेंटचा बल्कर शिरला होता. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणाजवळ प्रथमेश घोडके याच्या दुचाकीचा अपघात झाला. सोलापूरहून गावी जाताना समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराने प्रथमेशच्या दुचाकीला जोरात धडक दिली. दोन्ही दुचाकी 100 ते 150 फूट फरफटत गेल्या. दुचाकींचा समोरील भाग चक्काचूर झाला. त्यात प्रथमेश जागीच ठार झाला. त्याचा मित्र सतीश चेंडके हा गंभीर जखमी झाला. दुसऱ्या दुचाकीवरील प्रवीण राजू शिंदे, राहणार मित्रनगर शेळगी, हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याचा मित्रही जखमी झाला आहे. या अपघात प्रकरणी जखमी सतीश चेंडके याने जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून प्रवीण शिंदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवम येडे तपास करीत आहेत. प्रथमेश व सतीश रामदास चेंडके हे दोघे बोरवेलचे साहित्य घ्यायला सोलापुरात आले होते. त्यांनी विडी घरकुल परिसरातील स्वतःसाठी नवीन कपडे देखील घेतले होते. दोघेही 25 नोव्हेंबर रोजी रात्री 9च्या सुमारास दुचाकीवरून गावी निघाले होते. पण वाटेत काळ त्यांची वाट पाहत बसला होता. सोलापूर हैदराबाद रोडवर त्यांचा अपघात झाला आणि त्यात प्रथमेश जागीच ठार झाला. पोलीस म्हणाले, प्रथमेशच्या डोक्यालाच सर्वाधिक मार लागला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. कदाचित त्याच्या डोक्यावर हेल्मेट असते तर तो वाचला असता.